वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ अजित पवारांचं सूचक वक्तव्य। तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांना घाई का, संजय राऊतांचा सवाल। संकट दूर होऊ दे, रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाला साकडं। अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंचं महाजनांना 3 आव्हान। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं। अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता। साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत भेट होणार असल्याची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल। आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा, बावनकुळेंचे आदेश। 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ। 10 महिन्यापर्यंत 21 कोटींचं वाटप। कागदपत्रांच्या छाननीतून उघड, कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। 6 महिने रेशन न घेतल्यास रेशन धान्य कायमचंच बंद। प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी येणार। महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ। आतापर्यंत 37,000 कोटी वितरित। 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार।